रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मी प्राध्यापक विश्वनाथ उंद्रे आपलं या व्हर्च्युअल सत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्र हो, काल आपण इयत्ता 11वी विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 5 प्रतिनिधित्वाची संकल्पना या पाठाला सुरुवात केली होती। या पाठामध्ये आपण प्रतिनिधित्व म्हणजे काय, राजाचा दैवी अधिकार, प्रतिनिधी सभा या गोष्टींची माहिती घेतली। आज आपण विद्यार्थी मित्रांनो प्रतिनिधित्वाच्या पद्धतींचा आपण या पाठात अभ्यास करणार आहोत। प्रत्येक लोकशाही देशामध्ये देशाचा राज्यकारभार चालवणाऱ्या प्रतिनिधी निवडीच्या वेगवेगळ्या पद्धती असलेल्या आपणास दिसून येतात। म्हणजेच या ठिकाणी लोकशाही शासन पद्धतीमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब या ठिकाणी केला जात असतो। त्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रतिनिधित्वाच्या पद्धती। त्यामध्ये पहिली पाहणार आहोत निवडणूक पद्धत। मग निवडणूक पद्धत पाहत असताना लोकांना आपले प्रतिनिधी ठरवण्याचा अधिकार असतो। मग हे प्रतिनिधी लोक निवडणुकीच्या माध्यमातून ठरवत असतात, कारण या प्रतिनिधीकडे आपण लोक निवडणुकीच्या माध्यमातून जे प्रतिनिधी निवडत असतो, या प्रतिनिधीकडे सर्वोच्च सत्ता, सर्वोच्च अधिकार दिलेले असतात। त्यामुळं लोक निवडणुकीच्या माध्यमातून जे प्रतिनिधी निवडत असतात ते अधिक कार्यक्षम, हुशार, बुद्धिमान लोकांना या ठिकाणी निवडण्याचा प्रयत्न करत असतात। आणि हे प्रतिनिधी राज्यासाठी कायदे तयार करण्याचं काम करत असलेलं आपण असं दिसून येतात। आणि म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये लोक आपले प्रतिनिधी अधिक कार्यक्षमपणे निवडण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु निवडणुकीची एकच पद्धत नसून अनेक पद्धती असलेल्या आपणास दिसून येतात। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे नेमणूक। नेमणूक या पद्धतीचा जर आपण विचार केला तर या पद्धतीत वेगवेगळ्या पदांसाठी प्रतिनिधींची निवड, नियुक्ती अथवा नेमणूक केली जात असलेली आपणास दिसून येतात। म्हणजेच या ठिकाणी काही प्रतिनिधींची निवड केली जाते, काहींची नेमणूक केली जाते, तर काहींची नियुक्ती देखील केली जात असलेली आपणास दिसून येतात। म्हणजेच या पद्धतीने विविध शासकीय अधिकारी आणि इतर शासकीय आस्थापनांमधील सदस्य कोण असावेत हे नेमणूक या पद्धतीने ठरविले जाते। तिसरं आहे बिगर शासकीय। बिगर शासकीय पद्धतीचा विचार करत असताना नागरी समाज लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे प्रतिनिधित्व विविध हितसंबंधी गट, दबाव गट या माध्यमातून केले जात असलेले आपणास दिसून येतात। म्हणजे अशा पद्धतीने प्रतिनिधींची निवड 3 पद्धतीने केली जाते। मग एक निवडणुकीच्या माध्यमातून, एक नेमणुकीच्या माध्यमातून आणि तिसरं आहे बिगर शासकीय देखील नेमणुका केल्या जात असलेल्या आपणास दिसून येतात। सामान्यतः प्रतिनिधी सभेसाठी निवडणूक ही भौगोलिक आधारावर केली जात असलेली दिसून येते। त्यासाठी देशाचे वेगवेगळे विभाग किंवा त्याला आपण मतदारसंघ असं म्हणतो, मतदारसंघ तयार केले जातात आणि त्या मतदारसंघात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती निवडण्याचा अधिकार दिलेला असतो। मग आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागाचा प्रतिनिधी आपल्याला निवडण्याचा अधिकार तेथील जनतेला दिलेला आपणास दिसून येतो। जी व्यक्ती निवडणूक लढवते त्या व्यक्तीला उमेदवार असं म्हटलं जातं आणि जी व्यक्ती मतदान करते त्या व्यक्तीला मतदार असं म्हटलं जात असलेलं दिसून येतं। प्रत्येक मतदारसंघातून किती उमेदवार निवडायचे ती संख्या प्रत्येक देशात वेगवेगळे असलेले आपणास दिसून येतात। आपण यानंतर निवडणूक पद्धतीचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण 2 प्रकारात आहे ते आपण पाहणार आहोत।
पहिला आहे एका मतदारसंघातून निवडलेल्या उमेदवारांची संख्या. याचा अभ्यास करत असताना या मतदारसंघातून एकच उमेदवार निवडला जात असतो. आणि दुसरा आहे बहुसदस्यीय मतदारसंघ. बहुसदस्यीय मतदारसंघाचा विचार जर केला आपण तर बहुसदस्यीय मतदारसंघातून एकापेक्षा अधिक उमेदवार निवडले जातात, त्याला बहुसदस्यीय मतदारसंघ असे म्हणतात. आणि पहिला जो सांगितला एका मतदारसंघातून निवडलेल्या उमेदवारांची संख्या, त्यामध्ये एक सदस्यीय मतदारसंघात या मतदारसंघामध्ये कितीही उमेदवार निवडणुकीला उभे असले तरी देखील एकच प्रतिनिधी यामध्ये निवडला जात असतो. आणि बहुसदस्यीय मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त प्रतिनिधी निवडले जातात, त्याला बहुसदस्यीय मतदारसंघ असं म्हटलं जातं. याच्यातलाच दुसरा प्रकार आहे एका मतदारसंघातून निवडून येण्यासाठी मतांची आवश्यकता. यामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत. 1 अनेकत्व, 2 बहुमत आणि 3 प्रमाणशीर प्रतिनिधित्व. आपण या 3ही पद्धतींचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सामान्यतः अनेकत्व व बहुमत पद्धती एक सदस्यीय मतदारसंघासाठी वापरली जात असलेली आपणास दिसून येते. मग अनेकत्व पद्धतीमध्ये भारतात ही पद्धत वापरली जाते. कोणत्या मतदारसंघासाठी? विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी अनेकत्वाची पद्धत वापरली जात असलेली आपणास दिसून येते. मग या पद्धतीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपापले उमेदवार निवडणुकीला उभे करत असतात आणि या अनेक उमेदवारांपैकी सगळ्यात जास्त मतं ज्या उमेदवाराला पडतात तो उमेदवार या अनेकत्व पद्धतीमध्ये निवडून आला असं निवडणूक अधिकारी जाहीर करत असतात. म्हणजेच या ठिकाणी उमेदवाराला बहुमत मिळवणं अवघड नसतं. म्हणजे अवघड नसतं. मतदानाला सगळ्यात जास्त मतं ज्या उमेदवाराला पडतात तो उमेदवार या ठिकाणी निवडून येत असतो. याचं उदाहरण जर सांगायचं ठरलं तर धावण्याची स्पर्धा जर आयोजित केली तर धावण्याच्या स्पर्धेमध्ये जो स्पर्धक सर्वप्रथम अंतिम रेषा पार करतो तो स्पर्धक या ठिकाणी स्पर्धा जिंकतो असं जाहीर केलं जातं. मग त्याला अंतिम रेषा पार करण्यासाठी किती वेळ लागला याला महत्त्व दिलं जात नाही. तो ती रेषा पार केली म्हणजे तो स्पर्धक धावण्याच्या स्पर्धेमध्ये जिंकला असा त्याचा अर्थ होतो. तशाच प्रकारे या अनेकत्व पद्धतीमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपापले उमेदवार उभे करत असतात. या अनेक उमेदवारांपैकी सगळ्यात जास्त मतं ज्या उमेदवाराला पडतात तो उमेदवार निवडणुकीमध्ये निवडून आला असं जाहीर केलं जात असलेलं आपणास दिसून येतं. भारतामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या पद्धतीने घेतल्या जात असतात. दुसरी पद्धत आहे बहुमत. दुसरी पद्धत आहे बहुमत. प्रमाणशीर पद्धत बहुमत पद्धतीमध्ये उमेदवाराला बहुमत मिळवणं म्हणजेच 50% जास्त मतं मिळणं आवश्यक असतात. मग भारतामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठी बहुमत पद्धत या ठिकाणी अवलंबली जात असलेली आपणास दिसून येतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुका या पद्धतीने बहुमत पद्धतीने घेतल्या जातात. आणि तिसरी आहे प्रमाणशीर पद्धत. या प्रमाणशीर पद्धतीमध्ये बहुसदस्यीय मतदारसंघामध्ये ही बहुसदस्यीय मतदारसंघामध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत वापरली जाते. या पद्धतीमध्ये राजकीय पक्ष त्यांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणामध्ये त्यांचे उमेदवार पाठवतात. उदाहरणार्थ 5 सदस्यीय मतदारसंघामध्ये एका राजकीय पक्षाला 40% मतं मिळाली तर त्या पक्षाचे त्या मतदारसंघातून 2 उमेदवार निवडून येतात. भारतात ही पद्धत अस्तित्वात नाही. प्रमाणशीर पद्धतीचा आणखी एक उपप्रकार आहे, त्याला एकल संक्रमणीय पद्धत असं म्हणतात. या पद्धतीमध्ये मतदानाच्या वेळेस उमेदवारांना
पसंती क्रमांक देत असतात आणि पसंती क्रमांक देऊन उमेदवारांची निवड केली जात असते। यामध्ये राज्यसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांची निवड केली जात असते। म्हणजे भारताच्या संदर्भात जर आपण विचार केला, एकल संक्रमणीय पद्धत राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ही पद्धत वापरली जाते। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मतदानाचा हक्क। लोकशाहीत प्रौढ मताधिकार दिलेला असतो। म्हणजेच प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला असतो। भारतामध्ये सुरुवातीला वयाची 21 वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला होता। आज वयाची 21 वर्षापासूनची अट जी आहे ती कमी करण्यात आलेली आहे। आता वयाची 18 वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला जातो। हा मतदानाचा अधिकार देत असताना लिंग, वंश, आर्थिक घटक, सामाजिक दर्जा हा भेदभाव केला जात नाही। म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा, पंथ, वर्ण, वर्ग, लिंग किंवा आर्थिक परिस्थिती, आर्थिक दर्जा या कोणत्याही घटकाचा विचार न करता सर्वांना, जे भारतीय नागरिक आहेत ते आणि ज्यांनी वयाची 18 वर्ष, सुरुवातीला 21 वर्ष होता, आज 18 वर्ष करण्यात आलेली आहे, या दोन पात्रता पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला जात असतो। आणि म्हणूनच प्रत्येक प्रौढ नागरिकाला त्याचं प्रतिनिधी कोण असावे हे ठरविण्याचं स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आपणास दिसून येतं। प्रत्येक देशामध्ये मतदाराचे किमान वय किती असावे हे त्या देशांनी त्या पद्धतीमध्ये ठरवलेलं आहे। भारताच्या संदर्भात जर आपण विचार केला तर सुरुवातीला 21 वर्ष होती, आता 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आपणास दिसून येतो। पूर्वी जर आपण विचार केला, हे मागच्या तासाला पाहिलं आपण, मागच्या पाठामध्ये, पूर्वी महिला आणि गरीब या घटकांना मतदानाचा हक्क दिला नव्हता। मतदानापासून या ठिकाणी या घटकांना बाजूला ठेवलेलं होतं। परंतु आधुनिक काळाचा जर आपण विचार केला किंवा जसजशी लोकशाही प्रगल्भ होत चालली तसतशी बहुसंख्याकांना म्हणजेच गरीब आणि महिला या घटकांना मतदानापासून वंचित ठेवणं या बहुसंख्याकांना अवघड जाऊ लागलेलं आपणास दिसून येतं। आणि मग सर्व पुरुषांना मतदानाचा हक्क मिळू लागला। महिलांना हा हक्क मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला। 20व्या शतकाच्या मध्यात बहुतांश देशामध्ये महिलांना हा अधिकार प्राप्त झाला, भारतामध्ये मात्र नाही। भारताची पहिलीच निवडणूक 1951-52ला लोकसभेची जी पहिली निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्येच समाजातील सर्व घटकांना ज्यांनी मतदाराच्या पात्रतेच्या अटी पूर्ण केलेल्या आहेत त्या प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आपणास दिसून येतो। म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो, मागास घटक असो, कोणताही घटक असला तरी देखील त्यांना मतदानाचा अधिकार 1950च्या दरम्यान म्हणजे पहिल्याच निवडणुकीमध्ये दिलेला आपणास दिसून येतो। यानंतरचा पुढचा मुद्दा आहे प्रतिनिधित्वाची माध्यम आणि स्तर। राजकीय पक्ष राजकीय प्रतिनिधित्वाचं महत्त्वाचं आणि प्राथमिक माध्यम असलेलं आपणास दिसून येतात। म्हणजेच मग आता राजकीय पक्ष म्हणजे काय? समविचारी जे लोक असतात, समविचारी लोकांचा गट म्हणजे राजकीय पक्ष। समान विचाराचे लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस राजकीय पक्षाची स्थापना होत असलेली आपणास दिसून येते। आपल्या राजकीय
विचार आणि योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी हे राजकीय पक्ष सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असतात. नव्हे तर त्यांना सत्ता हवी असते, कारण आपली विचार आपली धोरणं सत्तेमुळं राबविता येत असलेले आपणास दिसून येतात. आणि म्हणून लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करत असतात आणि ही सत्ता हस्तगत करत असताना प्रत्येक राजकीय पक्ष आपापले उमेदवार निवडणुकीमध्ये उभे करत असतात आणि उभे करून आपला प्रतिनिधी कशा पद्धतीने निवडून येईल यासाठी प्रयत्न करत असतात. आणि म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक लढवावी लागते. राजकीय पक्षांच्या विचारांना एकत्रितपणे त्या विचारांची पक्षाची विचारसरणी असं म्हटलं जातं. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष त्यांच्या विचारसरणीनुसार विविध कार्यक्रम मतदारांसमोर मांडत असतात आणि सत्तेवर आपण ज्यावेळेस येऊ त्यावेळेस त्या धोरणांची त्या विचारांची आपण अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारची आश्वासनं जनतेला देत असतात. ज्या पक्षाचे कार्यक्रम मतदारांना योग्य वाटतात त्या पक्षाच्या उमेदवाराला हे राजकीय मतदार निवडणुकीमध्ये मतदान करत असतात आणि मतदान करून त्यांच्याकडून त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न जनतेकडूनही केला जातो आणि निवडलेल्या लोकप्रतिनिधींकडून देखील त्याची पूर्तता कशा पद्धतीने होईल याची ते खातरजमा करत असतात. कारण भविष्यात पुन्हा त्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागतं आणि सामोरं जात असताना आपण अगोदर केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडावा लागतो. अशा पद्धतीने प्रत्येक राजकीय पक्षाचे उमेदवार आपलं प्रतिबिंब आपल्या पक्षाचं प्रतिबिंब समाजात उमटवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. निर्णय हे विविध स्तरावर घेतले जात असतात. भारतासारख्या संघराज्य व्यवस्था असलेल्या देशात निर्णय केंद्र आणि राज्य अशा 2 स्तरावर घेतले जात असतात. त्याचबरोबर भारतात ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यासारख्या स्थानिक शासन संस्थांना देखील संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या आणि अधिकार राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे मांडलेले आपणास दिसून येतो. याचाच अर्थ हे जे स्थानिक स्तरावर निर्णय घेतले जातात, निर्णय हे स्थानिक स्तरावर देखील घेतले जात असतात. या 3ही स्तरावर प्रतिनिधी सभांच्या निवडणुका होतात आणि राजकीय पक्ष निवडणुका लढवतात आणि म्हणूनच या 3ही स्तरावर प्रतिनिधित्वाची माध्यमं म्हणून राजकीय पक्ष कामकाज पाहत असतात. अशा पद्धतीने केंद्र स्तरावर निर्णय घेतले जातात, राज्य स्तरावर निर्णय घेतले जात असतात आणि ग्रामीण स्तरावर देखील मग ग्रामपंचायत असेल, नगरपालिका, महानगरपालिका असेल यामध्ये देखील निर्णय घेतले जात असतात. अशा 3 पद्धतीने निर्णय घेतले जातात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रहो, आज आपण प्रतिनिधित्वाची जी माध्यमं आहे हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू.